योगाची आर्थिक ताकद, साधे ते योगा मॅट बनवणारी एक कंपनी, तिची काहीतरी उलाढाल $20 लाख आहे. भारत कमी पडला का त्याची आर्थिक ताकद ओळखण्यामागे? आणि मग ही बाजारपेठ केवढी आहे? $200 बिलियन आजची आहे. 5-10 वर्षामध्ये 15,000-20,000 कोटी डॉलर पर्यंत जाऊन पोहोचेल. योग केंद्रित व्यवसाय जे आहेत त्यातला मोठा भाग हा योग प्रशिक्षणाचा आहे. खरं म्हणजे गंमत कशी आहे, योग हा का जास्त सर्वांपर्यंत पोहोचणारा मानला जातो? कुठची साधनं लागत नाहीत. पण आज हे जग व्यावसायिकीकरणाचं आहे, वस्तूकरणाचं आहे. तर त्याच्यामध्ये मग योगा प्रॉप्स वेगळी वेगळी क्रिएट केली जातात. हे सेलिब्रिटी लोकांच्या मधून त्याचा प्रसार केला जातो आणि अशा पद्धतीने ती योगाचं जे मार्केट आहे ते वाढतंय आपल्याला असं दिसतं. आर्थिक बाजारपेठ आपण तेवढी काबीज केलेली नाहीये, अजिबातच केली नाही असं मला म्हणायला लागेल. योगा मॅटचा विषय घेतला, योगाच्या बद्दलचे कपड्यांचा विषय घेतला, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहोत, पण आपण त्या अँगलनी त्या व्यवसायाकडे अजून पाहिलेलंच नाही. त्यामुळे इथे खूप मोठी व्यवसायाची संधी भारतीय युवकांना, युवतींना, मध्यमवयीन लोकांना, गृहिणींना, सगळ्यांना आहे. त्याच्याकडे आपण व्यावसायिक संधी म्हणून पण बघायला पाहिजे.